इथे मात्र पहिला चेंडू गेलाय निर्धाव. मनोजी सावंत आणि सन्माननीय ऋषिकेशजी कदम मैत्री 11 संघाचे पुरस्कर्ते आहेत. या मॅचचा आनंद ते घेत आहेत. त्यांचं देखील आपण या स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक असं स्वागत करूया. इथे मात्र वेट आणि वॉच वाला क्रिकेट. बॅकफूट वरती जाऊन पॉइंटच्या डोक्यावर या चेंडूला खेळण्याचा प्रयत्न केला गेला आणि या चेंडूला सरळ सीमारेषा दाखवली. धावा मिळाल्या त्या 4. अर्थातच आलाय चौकार. समाप्तीनंतर स्कोर कार्ड वरती धावा लागल्या त्या 4. कुणाल खोपकरना मात्र या चेंडूला पुन्हा एकदा एक्स्ट्रा पॉइंट कव्हरच्या दिशेनं मारलेला फटका. 1 बाउन्स सीमारेषा पार. बॅक टू बॅक दुसरा चौकार. पॉवर प्लेच्या या षटकामध्ये पॉवरफुल फलंदाजी करतोय कुणाल खोपकर. मॅन फ्रॉम नंदनपाडा या गावचा हा यंगस्टर खेळाडू आहे जो चांगल्या पद्धतीनं या मॅच मध्ये पकड निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय. कुणाल कदम नॉन स्ट्राइक एंड वरती मात्र प्रतीक्षा करतोय पण इथे मात्र व्हेरिएशन पाहायला मिळालं. जोरदार पद्धतीनं चेंडू फेकण्याचं काम आतापर्यंत केलं गेलं पण आता इथे मात्र थोडेसे फिंगर रोल करताना गतीचा कमी वापर करताना चेंडू फेकला निर्धाव. गोलंदाज निखिल मुंडे. इथे डान्स राऊंड क्रिकेट टप्प्यावरती परफेक्ट कार्यक्रम. या षटकातील हा तिसरा चेंडू फरार. टांगा पलटी घोडे फरार. धावा मिळाल्या त्या 4. या 4 धावांच्या मदतीनं टोटल 12 धावांची नोंद. पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन क्रिकेट. यावेळेस डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात ज्यानं चेंडूची उचलफेक केली. सिंगलला स्कोर कार्ड वरती वाढ होतीये. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड वरती टोटल धावा लागल्या त्या बिनबाद 13. A1 जोडी शिरवली संघाच्या धावा लागल्या 13. विकी आमरे यांचं आपण स्वागत करूया या स्पर्धेच्या माध्यमातून ज्यांनी खऱ्या अर्थानं आयोजकांना बरंचसं सहकार्य केलं. ऋषी पाटील असतील बरेचसे मित्र परिवार आहे. या विभागातील नवतरुण खेळाडूंसाठी बराचसा संघर्ष ते सातत्यानं करत असतात. त्यांचं स्वागत असेल. बाजी ग्रुप नंदनपाडा बॉयज यांच्याकडनं कुणाल खोपकर साठी पारितोषिक लागलंय. 1000 रुपयाचं पारितोषिक आहे आणि पारितोषिक गुगल पे देखील झालंय. नेक्स्ट बॉलर मयुरेशचा हा चेंडू पंचांनी मात्र पनिशमेंट देताना स्वेर चेंडूचा इशारा केलाय. 1 या धावसंख्येनं स्कोर कार्ड वाढेल. टोटल धावा लागल्यात त्या 14. आणखीन एक खराब चेंडू. यावेळेस लाईन वरती कंट्रोल नाहीये. पिचिंग ऑफस्टम्पच्या लाईनच्या बाहेर होतीये. अशा वेळी सटीक टप्प्यावरती चेंडूला फेकावं लागणार. बॅक टू बॅक दुसरा स्क्वेअर चेंडू आपण पाहतोय. पंच मात्र सकाळपासून सुरेख कामगिरी करतायत मैदानामध्ये. जे मेन पंच आहेत आमचे रुपेश पाटारे आणि लेख पंच आहेत ज्यांना बराचसा अनुभव आहे. सुरेशजी खरिवले साहेब ते मात्र यावेळेस पुन्हा एकदा कसरत करताना सांगतात हा चेंडू गेला सीमारेषा पार. धावा मिळतील 4. डीजे सातत्यानं हे गीत आता वाजवलं जाईल कारण की तेवढंच सुंदर ताकदीशीर आयोजन आहे. स्पर्धाचं पारितोषिक जरी कमी असलं तरी मोठ्या मोठ्या स्पर्धेला लाजवणारी स्पर्धा या मैदानावरती
होताना आपल्याला पाहायला मिळतीये. इथे मात्र मी तर म्हणेल नजर लागल्यासारखा खेळ मैदानामध्ये झाला. फटका बॅट वरती पुरेसा आला नाही, पण एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्ररक्षकानं 38 सर्कल मध्ये चांगला झेल टिपलाय. पहिला गडी मात्र मैदानाच्या बाहेर येतोय. टीम A1 जोडी शिरवली संघाला पहिला हादरा. कुणाल खोपकर अर्थातच वैयक्तिक 17 या धावसंख्येवरती 8 चेंडूचा सामोरे जाताना बाद झालाय. डीजे वळतोय. ऋषी पाटील त्याचबरोबर विकी आमरे यांचं स्वागत आयोजकांच्या माध्यमातून केलं जाईल. सागरजी पाटील, तेजसजी पाटील यांना देखील विनंती आपण देखील या स्वागताचा स्वीकार करावा. नौका फलंदाज मैदानामध्ये आलाय, ज्यानं आल्या आल्या सिंगल मात्र इथे पूर्ण केली आहे. कुणाल कदम आता स्ट्राइक एंड वरती येतोय. महाराष्ट्राच्या मोठ्या मोठ्या स्पर्धांमध्ये खेळताना आपण याला पाहिला. आज आपण पाहतोय या आठवड्याच्या माध्यमाचा विचार केला तर नाशिकची स्पर्धा गाजून तो आता आपल्या विभागाच्या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळतोय. विकी आमरे यांचं स्वागत मात्र इथून आपण पाहतोय होतंय. आखो टप्प्याचा चेंडू कुणालनं मात्र या बॅटला सरळ बॅटनं खेळण्याचा प्रयत्न केला आणि इथून मात्र पुन्हा एकदा मिळते एक सिंगल. लेग साईडच्या दिशेनं कार्पेटच्या साहाय्याने मिळालेली एक सिंगल धाव. एक एक धाव खूप महत्वाची. कुणालला आता ओळखलंय आणि टोटल धावांची नोंद झाली आतापर्यंत 21. इथे मात्र पुन्हा उंच खेळण्याचा प्रयत्न. डीप पॉइंटचा क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतोय. डीप वरून तो आपण पाहतोय. चेंडूवरती धावत सरसावत आलाय आणि इथून त्यानं चेंडूची उचलफेक केली. पुन्हा एकदा मिळते एक सिंगल. डेव्हिड भारद्वाज यांचं देखील आपण कौतुक करूया. सकाळच्या सत्रामध्ये गुणलेखकाची भूमिका, दुपारी त्यांनी समालोचन देखील अतिशय सुंदर केलं. आयोजकांना सातत्यानं त्यांची साथ लाभतीये. या विभागातील अतिशय सुंदर समालोचक म्हणून सातत्यानं आपण त्यांना पाहत असतो आणि खेळाडूंना त्यांचं नेहमी सहकार्य लाभत असतं. इथे कुणाल कदम चे जर कदम अडकले असते तर कदाचित तंबूच्या आसऱ्याला परतला असता, पण असं काही मैदानामध्ये घडलं नाही. एका धावेचं रूपांतर 2 धावांमध्ये झालं आणि या 2 धावांच्या मदतीनं 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. 1 गडी बाद. टोटल 24 धावांची नोंद. म्हणजे 12च्या सरासरीनं या 2 षटकामध्ये धावा नक्कीच आल्यात. येणाऱ्या 12 चेंडूमध्ये आता किती धावा येतात हे पाहण्याआधी नक्कीच घेऊया एक छोटीशी विश्रांती. ऐकूया जगदंब प्रीमियर लीग म्हटलं तर सातत्यानं आपण यंग टॅलेंट खेळाडूंना खेळताना पाहतो. एक चांगला प्लॅटफॉर्म निर्माण करण्याची संधी या प्रीमियर लीगच्या माध्यमातून दरवर्षीप्रमाणे आता 7व्या वर्षामध्ये पूर्ण केली जाते. इथे जबरदस्त फटका, नेत्रदीपक फटका. आजच्या दिवसातील हा फटका देखणा फटका मी तर म्हणेल. जातोय सीमारेषा पलीकडे 6 धावांसाठी. बिग हिट षटकार. पुन्हा एकदा लोअर फुलटॉस चेंडू. यावेळेस क्षेत्ररक्षक चेंडूवरती धावतोय, पकडतोय, प्रयत्न चांगला करतोय. 1 या धावसंख्येनं स्कोर कार्ड पुन्हा एकदा वधारेल. टोटल धावा लागल्यात त्या 31. कुणाल कदम स्ट्राइक एंड वरती आलाय. म्हणून तुमचा एक्स्ट्रा प्लेअर व्यासपीठावरती असणं गरजेचं आहे. चेंडू पाहता पाहता क्षेत्ररक्षकाला हुलकावणी देत जातोय सीमारेषा पार. कुणाल कदमच्या बॅट मधनं आलाय जगदंब प्रीमियर लीगचा ब्रँडेड चौकार.
35 धावांची नोंद. लॉंग ऑफ आणि लॉंग ऑफच्या मधोमध चेंडू अडवण्याचा प्रयत्न नक्कीच झालाय. चेंडूची उचलफेक केली जाईल. तत्पूर्वी आपण पाहतोय बघता बघता 2 धावा इथे पूर्ण झाल्यात. जबरदस्त कॉलिंग दोन्ही फलंदाज मध्ये पाहिली मिळतीये. कुणाल कदम सातत्यानं मोठ्या फटक्याचा प्रयत्न करतोय, पण चांगलं क्षेत्रक्षण मोक्याच्या क्षणी क्षेत्रक्षकांनी करून दाखवलंय. टोटल 37 धावांची नोंद. आतापर्यंतची परिस्थिती मी तर म्हणेल A1 जोडी शिरवली संघाची सुस्थितीमध्ये आहे. धीम्या गतीनं इथे टॅप करण्याचा प्रयत्न केला आणि अशा वेळी क्षेत्रक्षकाने देखील याला अडवलंय आणि या फटक्यावरती मिळते एक सिंगल. सिंगलच्या माध्यमातून 38 धावांची नोंद. या षटकातील अजूनही काही चेंडूचा खेळ बाकी. या मॅच मध्ये अजूनही इंटरवल बाकी आहे. पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न, जागा मात्र इथून सोडली गेली. निर्धाव चेंडूची होतीये सांगता चांगलं कमबॅक गोलंदाजानं केलंय. आधीच्या 2 षटकामध्ये जरूर हारामारी झाली, पण इथे मात्र चांगलं कमबॅक करताना गोलंदाज कौशल पाटीलचं आपण नक्कीच कौतुक करूया. शेवटचं आणि अंतिम षटक असेल. तोडफोड मारधाडवाले षटक. या षटकामध्ये आता धावा किती येणार याच्यावरती पडलेला प्रश्न आणि याचं उत्तर मात्र मैदानामध्ये दिलं जाईल. पण घेऊया छोटीशी विश्रांती. तत्पूर्वी मैदानामध्ये होईल ड्रिंक ब्रेक आणि संधी मिळेल डीजेला. आणि या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवरती आलाय गोलंदाज केतन पाटील. स्ट्राइक एंड वरती कुणाल कदम जो सलामीला आलाय आणि अजूनही विकेट वरती खेळपट्टीवरती जम धरून बसलाय. आणि या षटकामध्ये आता त्याच्याकडनं अपेक्षा आहेत मोठे फटके येण्याची. कुणाल कदम साठी टाकलेला ऑफस्टमच्या लाईन मध्ये हा चेंडू. पंच सांगतात स्वेअर आहे. 1 या धावसंख्येनं स्कोर कार्ड वरती वाढ. 39 धावांची नोंद. कुणाल कदम मात्र यावेळेस बाद झालाय. असं वाटलं होतं कुणाल कदम या षटकामध्ये तोडफोड मारधाड करेल, पण त्याला मात्र परतीचा प्रवास या स्लॉगवरच्या षटकामध्ये करून देण्याचा प्रयत्न केला गोलंदाजानं, ज्यानं आतापर्यंत 1 चेंडू फेकलाय, 1 स्क्वेअरच्या माध्यमातून धाव खर्च केली आणि विकेट देखील मिळवले. नेक्स्ट बॅटर मंथन मोरे आता स्ट्राइक एंड वरती असेल. खुला टप्पा टाकण्याचा प्रयत्न. असं वाटलं होतं एक्स्ट्रा पॉइंटच्या क्षेत्ररक्षकाला संधी आहे झेल टिपण्याची, पण तत्पूर्वी आपण बघतोय बघता बघता 2 धावा पूर्ण झाल्यात. या 2 धावांच्या मदतीने टोटल धावा लागल्यात स्कोर कार्ड वरती 2 बाद 41. या षटकातील अजूनही काही चेंडूचा खेळ बाकी आहे.
ती जोरदार पद्धतीनं फटक्याची निवड. डीप मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. पुन्हा एकदा मिळेल एक सिंगलच्या माध्यमातून टोटल 42 धावांची नोंद. मोठ्या फटक्याची अपेक्षा आहे पण गोलंदाज हुशार आहे. अतिशय तिखट आणि जलद गतीनं चेंडू फेकण्यामध्ये त्याला यश आतापर्यंत संपादन झालंय. पण फलंदाज देखील त्या ताकदीनं आता मोठे फटके मारणार का याच्यावरती पडलेला प्रश्न आणि त्याचं उत्तर मात्र इथून शोधावं लागणार. जबरदस्त चेंडू. आणखीन एक निर्धाव चेंडूची सांगता. हाणामारीच्या षटकामध्ये बांधून ठेवण्याचं काम गोलंदाज करतायत. म्हणजे आता खेळपट्टी कदाचित गोलंदाजांना साथ देते की काय. नाणेफेकीचं कौल जिंकल्यानंतर निखिल मुंडे जो संघाचा कर्णधार आहे यांनी घेतलेला निर्णय होता तो आतापर्यंत मी तर म्हणेल पत्त्यावरती आहे. जबरदस्त चेंडू. तिखट गोलंदाजी ऑफ स्टंपच्या लाईन मध्ये भन्नाट वेगानं टाकलेला हा यॉर्करचा चेंडू निर्धाव पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव गेलेत. कदाचित या षटकातील शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी आहे. इथून जर का एखादा मोठा फटका आला तर मॅच मध्ये यू टर्न निर्माण होण्याची शक्यता जास्त आहे. पण एखादा चेंडू जर निर्धाव गेला तर मॅच मध्ये ट्विस्ट वाढेल. पण इथे येतोय खऱ्या अर्थानं वाईट चेंडू. 1 या धावसंख्येनं वाढ. 43 धावांची नोंद. शांत पद्धतीनं मॅचचा आनंद घेतला जातोय. प्रेक्षक वर्ग मात्र खेळाडूंना अक्षरशः खांद्यावर बसून त्यांची स्तुती करतायत. पण इथे एक्स्ट्रा कव्हरच्या बाहेर चेंडू जाईल का. क्षेत्ररक्षक मात्र चूक करतोय. मोक्याच्या क्षणी आलेल्या 4 धावा या मॅच मध्ये नवसंजीवनी नवीन चैतन्य निर्माण करणार का हा प्रश्न आता इथे पडलाय. पण उत्तर नेक्स्ट इनिंग मध्ये शोधावं लागेल. फलंदाजी करताना टीम मैत्री 11 या संघाला आणि गोलंदाजी करताना उत्तर शोधावं लागेल ते A1 जोडी शिरवली संघाच्या खेळाडूंना. काय घडतंय काय बिघडतंय येणाऱ्या 24 चेंडू मध्ये आता गरज आहे ती मात्र 48 धावांची. मागणी तसा पुरवठा अर्थातच आयोजकांनी केलाय आणि त्यांना साथ सगळ्या मान्यवरांनी दिले. पण या मॅच मध्ये आता संकट मोचक म्हणून कोणता खेळाडू पाहायला मिळेल हे पाहण्याआधी मी डेव्हिड सरांना मायक्रोफोन वरती आमंत्रित करतो. तत्पूर्वी मी इथेच थांबतो. तुम्ही कुठे जाऊ नका. या मॅचचा घ्या आनंद. जगदंब प्रीमियर लीग 2024 च्या माध्यमातून DJ
षटक ज्या 48 धावांचा पाठलाग करत असताना सलामीची जोडीला आपण बघतोय फोडण्यासाठी गोलंदाजाचा वापर केला जातोय. स्वतः कर्णधार मागं थांबले, त्यांना माहिती आहे माझं षटक खूप महत्वाचं आहे, कारण की डावखोर आता जेव्हा स्पिनर आपण बघतो या विकेटवरती गोलंदाजी करतो तिथे आपण बघतो खूप ताकदवर आपल्याला पाहायला मिळतं, परंतु अशा परिस्थितीमध्ये एक यंग युवा गोलंदाजाला वापर केला जात आहे. अर्थातच मंथन आजुले विलेज एंड कडून स्टार्ट होतोय. 48 धावांचा पाठलाग करायचा आहे. पहिला चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज सज्ज होतोय. डावखुरा हाताच्या फलंदाजासाठी फलंदाज आपण पाहतो सज्ज होता आणि सुरुवात केले 4 धावांनी. अर्थात फलंदाज ऋतिक या फंदाने यश डीजे. आता शेवटचे 23 चेंडू आहेत आणि 44 धावांची गरज आहे. पहिल्या चेंडूवर चौकार आलाय. सुरुवात चांगली केले फलंदाज ऋतिक याने. मॅनेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये मित्रांनो पहिल्या चेंडूवर चौकार षटकार आल्यानंतर आपण पाहतोय तो दबाव गोलंदाजावर असतो, परंतु फलंदाज आपण पाहतोय येणाऱ्या 5 चेंडूमध्ये कोणत्या रणनीतीने कोणत्या स्ट्रॅटेजीने फलंदाजी करणार हे पाहणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. मंथनचा पुढील चेंडू पुढे टाकला होता, परंतु क्षेत्ररक्षक तिथे आहे. क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून लॉंग ऑन रिजन मध्ये येतोय. 1 बाउन्स 2 बाउन्स 4 धावांसाठी चौकार. हॅलो, पुढील चेंडू यावेळेस वाईटचा इशारा दिला जातोय पंचांकडून. एक अवंतर धाव पलकावरती जुडले जाते. एका धावेने आपण पाहतो 9 धावा धावपलकावरती पाहायला मिळत आहेत. कुणाल कदमची त्यामध्ये स्ट्रॅटेजी होती की मी मंथनला गोलंदाजासाठी आणीन आणि कमी धावांचा तो षटक टाकेल, परंतु आतापर्यंत पाहायला गेलं तर गोलंदाजावर प्रेशर टाकलाय. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक तिथे आहे. क्षेत्ररक्षकाने कोणती चुकी केली नाहीये. जाला सापला होता. यावेळेस मात्र जाल्यामध्ये आपण पाहतोय फलंदाज होतोय बाद. पहिला गडी बाद होतोय. अर्थातच ऋतिक बॅक टू द पॅव्हिलियन. त्यानंतर आपण पाहिलं गोलंदाजाने वाईट टाकला. फलंदाजी थोडा मनस्थितीवर थोडा बदलाव करण्याचा प्रयत्न केला आणि यावेळेस आपण पाहिलं थोडासा फुलर लेनचा चेंडू होता आणि शॉर्ट लॉंगर मध्ये आपण पाहतो या क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या आतमध्ये होता. त्याच्या वरना मारण्याच्या प्रयत्नात मात्र हा शॉट मात्र शॉर्ट राहिला आणि क्षेत्ररक्षक आपण पाहतोय चांगला झेल घेतला. अर्थातच ऋतिक जातो बॅक टू द पॅव्हिलियन. इनॅट नंबर 3 वरती नौका फलंदाज येतोय भावेश. उजव्या हाताचा आपण पाहतोय फलंदाज. शरीरयष्टी सांगून देते की या फलंदाजाकडे ताकद काय आहे, परंतु त्या ताकदीचा वापर करावा लागेल. बॅक टू द बॉलर पटका घेतला होता. चांगलं क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाजाकडून झालं. त्यानंतर आपण पाहतो या अंपायरच्या बॉडीला चेंडू लागला आणि सिंगलला बॅट चेंडूवर येते. धावपलकावरती धावा लागतायत 10. एक गडी बाद 10 अशी परिस्थिती आपल्याला धावपलकावरती पाहायला मिळते. 48 धावांचा पाठलाग करायचा मित्रांनो. 10 धावा धावपलकावरती लागतात. 2 चौकार खाल्ल्यानंतर मी तर म्हणेन मंथनने मात्र आपल्या संघासाठी कमबॅक करून दिले. फिल्डिंगची निवड सजवताना आपण पाहतो या डीप लॉंगर मध्ये क्षेत्ररक्षकाला तैनात केलंय फलंदाज निखिलसाठी. शॉर्ट पिच स्वरूपाचा चेंडू होता. इथे मात्र आपण पाहतो क्षेत्र निवडला होता लेग साईडच्या दिशेला. या चेंडूला जर आपण पाहतो कट जरी केला असताना ऑफसाईडच्या दिशेला तर कदाचित 1-2 धावा भेटल्या असत्या, परंतु फलंदाजाची मानसिकता थोडी वेगळी होती. जिथे आपण पाहतो गोलंदाजाने हा चेंडू टाकलाय डॉट. अर्थातच एक गडी बाद 10 अशी धावसंख्या आपल्याला धावपलकावरती पाहायला मिळते. 48 धावांचा पाठलाग करायचा आहे. मंथनने धावा दिल्यानंतर सुद्धा आपण पाहतोय कमबॅक करून दिला आपल्या संघासाठी. ओ धीम्या गतीचा चेंडू होता. निखिल सुद्धा बघतोय त्या चेंडूकडे पाहत राहिला की चेंडू पिच झाल्यानंतर स्विंग झाला.
ज्या कारणाने हा चेंडू आपण पाहतोय टाकला जातोय निर्धाव. एका षटकाचा खेळ संपलाय. 48 धावांचा पाठलाग करत होता. प्रति षटकामध्ये 12 धावांचं गणित स्कोर कार्ड वरती लावायचं होतं, परंतु आपण पाहतोय 2 धावांनी शॉट झालेत. अर्थातच आता येणारे 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज आहे अर्थातच 38 धावांची. डीजे आगमन झालंय. तर विजयभाऊ पाटील आपलं जगदंबा प्रीमियर लीगच्या या भव्य दिवस स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. मी विनंती करतोय सर्व आयोजकांना की आपण अतिथी मान्यवरांना आणण्याची आपण कृपा करावी. चला आयोजकांना एक विनंती आहे. अभि कदम चला मॅच कडे बोलूयात. शेवटच्या 18 चेंडू जिंकण्यासाठी गरज आहे 38 धावांची. कुणाल कदम के आता मात्र गोलंदाजी आपल्याला पाहायला भेटतोय. डावकुरात आताचा हा गोलंदाज. पहिला चेंडू इथे आपण पाहतो या मोठा फटका घेण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू आदरला सरळ आपण पाहतोय ताप्याडवरती. कोणती धाव या चेंडूवरती घेतली जात नाहीये. कुणाल कदमच्या विपक्ष जर तुम्हाला खेळायचा असेल तर तुमच्या शरीराची मुवमेंट खूप गरजेची आहे. एका जागेवर तुम्ही याला फटका मारू शकत नाहीये. डान्सिंग डाऊन द क्रिकेट खेळणं खूप गरजेचं आहे. हा हेच सांगत म्हणत होतो मी. या गोलंदाजाच्या विपक्ष जर तुम्हाला खेळायचा असेल तर डान्सिंग डाऊन द क्रिकेटचा जास्तीत जास्त वापर करा, अन्यथा हा गोलंदाज खूप घातक आहे. यावेळेस मात्र आपण पाहतो या चौकार येतोय. चौकाराच्या साह्याने धावफलकावरती धावा लागतायत तब्बल 14. अजून आपण पाहतो या 34 धावांची अजूनही गरज आहे. 4 धावा आल्यात. पहिला चेंडू इथे आपण पाहतो डॉट आला होता, त्यानंतर चौकार आला. पुढील चेंडू आपण पाहतो या डॉट येतोय. खऱ्या अर्थाने आपण पाहतो या कुणाल मात्र पुन्हा एकदा कमबॅक करून देतोय. पहिला चेंडू डॉट, दुसरा चेंडू चौकार, तिसरा चेंडू डॉट. कुणाल टू भावेश. लोअर फुलटॉस चेंडू होता. यावेळेस आपण पाहतो डीप स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये कुणाल चेंडूला फील्ड करतोय. तोपर्यंत फक्त सिंगल धाव घेतल्या ते एका धाब्याने धावफलक घालतोय. 48 धावांचा पाठलाग करायचा आहे, जिथे आपण पाहतो या 15 धावा धावफलकावरती लागतात. पुढील चेंडू यावेळेस मात्र शॉर्ट पॅनल क्षेत्ररक्षकाकडून झालेली चुकी. प्रयत्न इथे केले होते, जयने प्रयत्न केले होते. बकासूर कसा बोलतो बकासूर, त्याच भागाने हा त्या चेंडू खाली आला, परंतु 4 धावा वाचू शकला नाहीये. नशीब चांगले आहेत की साऊंड सिस्टीम कडे आला नाही. चौकार येतो या 4 धावांना आपण पाहतो या धावा लागतायत तब्बल 19. नक्कीच आपण पाहतो या अतिथी मान्यवरांच्या आपण पाहतो या आपल्याला मांडोली पाहायला मिळते. खऱ्या अर्थाने आपण पाहतो या रायगड जिल्हा संपर्क प्रमुख अर्थातच विजूभाऊ पाटील यांचा आपण पाहतो या इथे शुभ आगमन झालंय. तर भाऊ आपलं सहर्ष स्वागत. त्याचबरोबर आपण पाहतो या बोलटण ग्रामपंचायतचे माजी सरपंच अर्थातच महेशजी पाटील साहेब, त्यांचं सुद्धा मी मनपूर्वक स्वागत करतो. फटाक्याच्या आतिषबाजी आपण पाहतो या पाहुण्यांचं आगमन होतोय. तर मी विनंती करतोय अतिथी मान्यवरांना की चला या आपला या जगदंबा प्रीमियर लीगच्या 7व्या पर्वामध्ये सहर्ष स्वागत. तर नक्कीच आपण पाहतो या अभि कदम यांना आशीर्वाद देण्यासाठी आपण पाहतो या विजयभाऊ कदम, त्याचबरोबर गोलटन क्षमासाहेब विजयभाऊ पाटील, त्याचबरोबर महेश पाटील साहेब, त्याचबरोबर आपण पाहतो या आमचे अतिथी मान्यवर शशीभाऊ मोरे, त्याचबरोबर आपण पाहतो या धावलकर ते लागल्यात 19. मॅच आपण कंटिन्यू ठेवा. आपण 19 झाल्यात. 12 चेंडू मध्ये 29 पाहिजे अजून. गोलंदाजाचं नाव
सुभाष. बारा चेंडू 29 धावांचं समीकरण आपल्या मैदानामध्ये पाहायला मिळतं मित्रांनो. दोन फलंदाज मात्र आपण पाहतो संघर्ष करताना पाहायला मिळतोय, परंतु डावकर हाताचा गोलंदाज पहिला चेंडू आपण पाहतो ब्लॉकर स्वरूपाचा चेंडू होता, त्याला खडून काढले 30 सर्कलच्या आतमध्ये. स्वतः गोलंदाज त्या चेंडूला फील्ड करतोय, तो परत सिंगल धाव घेतले जाते. जिथे 12 चेंडू 29चं समीकरण होतं ते आता समीकरण आपण पाहतो या शेवटच्या 11 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज आहे अर्थातच 28 धावांची. यस अभि. तर मी अभि कदमला विनंती करतोय आलेल्या अतिथी मान्यवरांचा आपण शुभ सन्मान करायचा आहे. तर सर्वप्रथम आपण पाहतो या रायगड जिल्हा संपर्क प्रमुख शिवसेना अर्थातच विजूभाऊ पाटील यांचे इथं आपण पाहतो या शुभ सन्मान करणार आहोत. तर मी विजूभाऊ पाटील यांना विनंती करतो की भाऊ आपण या आमच्या या शुभ सन्मानाला आपण स्वीकार करायचा आहे. वेलात वेल काढून अभि कदम यांना आशीर्वाद देण्यासाठी आपण पाहतो या भाऊंची उपस्थिती इथे लाभली गेली. खऱ्या अर्थाने आपलं मी मनपूर्वक स्वागत करतो, आभार व्यक्त करतो. त्याच नंतर आपण पाहतो या शशीभाऊ मोरे अर्थातच आपटीच्या आपण पाहतो सामाजिक कार्यकर्ते आहेत, त्यांचा सुद्धा आपण पाहतो या शुभ सन्मान केला जाईल. मी या स्पर्धेचे सर्वे अभि कदम यांना विनंती करतोय की आपण शशीभाऊ मोरे यांचा आपण पाहतो या सन्मान करायचा आहे. मायेची शाल आणि प्रेमाचं पुष्पगुच्छ देऊन आपण पाहतो या इथे सन्मान केलं जात आहे. धन्यवाद साहेब, आपलं सुद्धा या जगदंब प्रीमियर लीगच्या आपण पाहतो क्रिकेटच्या सोहळ्यामध्ये सहर्ष स्वागत. त्याचनंतर गोलटन ग्रामपंचायतचे आपण पाहतो या माजी सरपंच अर्थातच महेशजी पाटील साहेब यांचे इथे आपण पाहतो या शुभ सन्मान केला जातोय. मी अभि कदम यांना विनंती करतो की आपण महेशजी पाटील साहेबांचे इथे आपण सन्मान करायचा आहे. मायेची शाल प्रेमाचं पुष्पगुच्छ देऊन आपण पाहतो या इथे सन्मान केला जातोय. धन्यवाद. पुन्हा एकदा आलेल्या सर्व मी अतिथी मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत करतो. जगदंब प्रीमियर लीगच्या माध्यमातून आपण पाहतो या अभि कदम आणि त्यांचे सर्व आपण पाहतो जे आपण पाहतो त्यांच्यासोबत आहेत संयोजक आहेत, त्यांच्याकडून मी मनपूर्वक स्वागत करतो. 9 चेंडू आणि 29 धावांची गरज. क्षमा असावी 19 धावांची गरज. 29 धावा झाल्यात ना. मी प्रेक्षक बघत होतो, त्यांचं लक्ष आहे की नाही मॅच वरती. तिकडे कोणतरी बोलला हा बघ याला लगेच घाम फुटला. पुढील चेंडू रिव्हर्सिप फटका इथे मात्र सक्सेसफुल ठरतोय. पंचांकडे अपील केली जाते भीमरसाठी आणि इथे आपण पाहतोय 4+1 अर्थातच 5 धावा धावपलकडे जोडल्या जातील. हा चेंडू कदाचित महाग ठरू शकतो. निखिलने पाहिलं की जर मी रिव्हर्सिपचा फटका खेचण्याचा प्रयत्न करेन तर गोलंदाजाची जी लाईन लेंथ असेल, जी मानसिकता असेल ती थोडीशी बदल होऊ शकते. परंतु यावेळेस आपण पाहिलं तो चेंडू पुलटाच टाकण्याचा प्रयत्न झाला आणि त्या चेंडूवरती मात्र आपण पाहतोय 5 धावा येत आहेत. 4+1 एक नोची धाव आणि एक चौकार असे 5 धावा आपल्याला धावपलकडे पाहायला मिळतात. अर्थातच पंच पुढील चेंडू असेल प्रीहिटचा हा चेंडू आहे. या प्रीहिटच्या चेंडूवरती आपण पाहतोय कोणत्या प्रकारे फलंदाजी करणार. ओ दांडी गुल झाली परंतु नो. या चेंडूवरती फक्त नरेश दलवीसर रनआउटच्या विकेटला आपण काउंट करतो, विकेटला नाही. इथे मात्र आपण पाहतो या 1 धावा धावपलकावरती जोडली जाते. 8 चेंडू आणि 13 धावांची गरज आहे. मॅच फसू शकते. इतना जर कमबॅक करत असेल एवन जोडी शिरोली संघाला तर गोलंदाज सुभाषला मी तर म्हणेन चांगली गोलंदाजी करावी लागेल. डावकुरे आताचा गोलंदाज आहे आणि उजव्या हाताच्या फलंदाजाला तुम्हाला जर चकमा देता असेल तर अचूक टप्प्याची गोलंदाजी करणं खूप गरजेचं आहे. फुल टॉस होता इथे मात्र स्वतः फलंदाज स्वतःवर नाराज असेल. इथे मात्र शॉर्ट थर्मेचा क्षेत्ररक्षक आपण पाहतो या क्षेत्ररक्षक करत असताना तब्बल आपण पाहतो या 2 धावा केल्या जातात. शेवटचे आता 7 चेंडू आहेत आणि जिंकण्यासाठी गरज आहे 11 धावांची. 7 चेंडू 11चं समीकरण आपल्या मैदानामध्ये पाहायला मिळतोय. हाय व्होल्टेज मुकाबला आपल्याला पाहायला मिळतोय. सुभाषचा पुढील चेंडू फुल टॉस होता. इथे मात्र आपण पाहतो क्षेत्ररक्षक तिथे कुणाल चेंडूला फील्ड करतोय.
एकच धाव या चेंडूवरती घेतली जाते. आता मात्र ही मॅच मात्र शेवटच्या टप्प्यामध्ये आले. शेवटचे चेंडू बाकी असतील 6 आणि जिंकण्यासाठी गरज आहे कंपल्सरी 10 धावांची. 10 धावा 6 चेंडू 6 चेंडू 10 धावा असं समीकरण आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतोय. कोणता तरी एक संघ मित्रांनो मॅच जिंकेल, परंतु या मॅच मध्ये आपण पाहतोय शेवटच्या क्षणापर्यंत दोन्ही संघ आपण पाहतोय झुंज देत असताना. 10 धावा डिफेंड करायचे आहेत. कदाचित आपण पाहतो या कुणाल खोपकर उर्फ बंटी या गोलंदाजाचा मी तर म्हणणे वापर केला जाईल, कारण की या विकेटवरती बराचसा क्रिकेट त्यांनी केला विकी आणि त्या विकेटचा त्याला अंदाज आहे. परंतु अशा परिस्थितीमध्ये दोन्ही फलंदाज सेट झालेत. दोन्ही फलंदाजांना माहिती आहे कोणत्या प्रकारे फलंदाजी करायची आहे. 10 धावांची अजूनही गरज आहे. जिथे आपण पाहतोय या षटकातील पहिल्या चेंडूला आपण पाहतो फेस करेल फलंदाज भावेश ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज कुणाल खोपकर याच मातीमध्ये हा खेळाडू मोठा झालाय आणि याच मातीमध्ये आपण पाहतोय आपल्या संघाला संघर्ष करण्यासाठी गोलंदाजी मार्गावर आपल्याला पाहायला भेटतोय. शेवटचे 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज आहे 10 धावांची. मॅच मात्र पूर्णपणे आपण पाहतो या दबावामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. 6 चेंडू 10 धावा 10 धावा 6 चेंडू असं समीकरण मैदानामध्ये पाहायला मिळतोय. पूर्णपणे बाउंड्री लगत क्षेत्ररक्षक आपण पाहतोय तैनात केलंय आणि ही मॅच पुन्हा एकदा आपण पाहतोय हाय व्होल्टेज पाहायला मिळेल. गोलंदाज कुणाल ऑन स्ट्राईक आपण पाहतोय भावेश. पहिला चेंडू शॉर्ट पिच होता, तिथे चेंडू स्विंग होता, परंतु क्षेत्ररक्षकाला इथे संधी, इथे फलंदाज होतोय OUT बाद, अर्थातच मैदानाच्या बाहेर. यस डीजे जाबी कदम याची वेगळीच झालं, कारण की या विभागामध्ये जर पाहायला गेलं ना तर सर्वप्रथम YouTube लाईव्ह आणि इतकं मोठं आयोजन जर कोण करत असेल तर अभिषेक कदम यांच्या माध्यमातून स्टार्टअप केलं जातं. चला मॅच कडे वळूयात. शेवटचे 5 चेंडू 10 धावांची गरज आहे. पहिल्या चेंडूवरती विकेट गेलाय. लवकर फलंदाज कौशल पाटील आपल्याला पाहायला मिळतोय, जो गोल्टन गावाला बिलॉंग करतो, परंतु आता मात्र या प्रीमियर लीग मध्ये आपण पाहतोय आपल्या संघाला जिंकण्यासाठी 10 धावा बनवायच्या आहेत. बॅकफुटला जाऊन चेंडूला कट केलंय. चेंडू जातोय वाईडिश थर्ड मॅन एरियामध्ये. 1 बाउन्स 2 बाउन्स इन टू द पॅन्स. 4 धावांसाठी आलेला चौकार. यस डीजे तो या स्पर्धेचं पाहायला गेलं तर आपण पाहतो खऱ्या अर्थाने बरीचशी मेहनत घेतली अभि कदम आणि त्यांच्या कंपनीने. कुणालचा पुढील चेंडू गुडलँड स्पॉट वरती आपण पाहतोय पिच झाला आणि झप्प दिशी उडून पाहतोय विकेट किपरच्या हातात गेला. इतकं सोपं नाहीये, कारण की पाहायला गेलं तर कुणाल सुद्धा कच्चा खेळाडू नाहीये. त्याला सुद्धा माहिती आहे या चेंडू विकेट वरती कोणत्या प्रकारची बाउन्स आहे, कोणत्या चेंडूवरती फलंदाजाला आपल्याला बीट करायचा आहे. जरी मी मागच्या चेंडूवरती चौकार दिला असेल, माझ्याकडनं चुकी झाली असेल, मी शॉर्ट स्वरूपात चेंडू टाकला असेल, परंतु येणारे काही चेंडू शिल्लक आहेत त्यामध्ये माझ्या संघाला जर जिंकवायचं असेल तर मला अचूक टप्प्याची गोंधळी करावी लागेल. शेवटचे चेंडू बाकी असतील 3 आणि जिंकण्यासाठी कंपल्सरी गरज आहे 6 धावांची. 3-6 6-3. वेगवान चेंडू होता, टॅप केले चेंडूला. क्षेत्ररक्षक तिथे आहे, कॅच झेल घेतला जातोय. अजून एक झटका, अजून एक ट्विस्ट या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. क्रिकेट आहे मित्रांनो, सरड्यासारखा रंग बदलणारा हा क्रिकेट आहे. कधी तेरी तर कभी मेरी असं क्रिकेट आहे आणि या खेळामध्ये काही होऊ शकतं, असं क्रिकेट आपल्याला पाहायला भेटतोय. यस डीजे
तर नक्कीच आपण पाहतो या मॅच आपल्याला पाहायला मिळते, हाय व्होल्टेज मुकाबला आपल्याला पाहायला मिळतोय. 3 चेंडूमध्ये 6 पाहिजे होते, आता शेवटचे 2 चेंडू आहेत आणि 6 धावांची गरज आहे. काही होऊ शकतं मित्रांनो, क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. 6 चेंडूमध्ये 6 षटकार सुद्धा मारू शकतात, तर 6 चेंडूमध्ये 2 धावा 3 धावा करणं सुद्धा खूप कठीण असतं. परंतु अशा परिस्थितीमध्ये कुणाल पुन्हा एकदा गोलंदाजीवर सज्ज होतोय. ऑन स्ट्राईक आपण पाहतोय फलंदाज धीम्या गतीचा होता चेंडू, जिथे फसलाय स्वतः गोलंदाज कुणाल चेंडू खाली होते, कॅचला जज करतोय. फर्स्ट अटेम्प्ट, सेकंड अटेम्प्ट वर, थर्ड अटेम्प्ट मध्ये सुद्धा ही झेल सुटते. खतरेची घंटी एकच आहे, ती अर्थातच कुणाल मात्र स्ट्राईकला आलाय. क्षमा असं मी निखिल मात्र आपण पाहतो स्ट्राईकला आलाय. शेवटचे चेंडू बाकी असतील 1 आणि जिंकण्यासाठी गरज आहे 5 धावांची. 1 चेंडू 5 धावा, 5 धावा 1 चेंडू असं मॅच आपल्याला पाहायला मिळतोय. निखिल मागासपासून तरसत होता नॉन स्ट्रायकर एंड कडे आपण पाहत होतो की मी कधी स्ट्राईकला येतोय, मी कधी स्ट्राईकला येतोय. आता मात्र त्याला संधी मिळाली आणि त्याला आता मात्र कॅप्टन्सी पारी खेळावी लागेल. शेवटचा 1 चेंडू आहे, 5 धावा बनवायच्या आहेत. जिथे आपण पाहतो एकीकडे कुणाल आहे तर दुसरीकडे आपण पाहतो निखिल. दोन्ही यंग आहेत, परंतु ही मॅच आपण पाहतोय बॅट आणि चेंडूची नाही, तर ही मॅच आहे आपण पाहतोय क्रिकेटच्या आत्मसन्मानाची. शेवटचा चेंडू शिल्लक आहे, 1 चेंडू 5 धावांची गरज. कुणाल पुन्हा एकदा सज्ज होतोय. शेवटचा चेंडू इथे मात्र निखिलने घेतलाय प्लॉट मध्ये, चेंडू सरळ भिरकवलाय डीप मिड विकेट, बाउंड्री लाईन बाहेर. 6 धावांसाठी ही मॅच गमावू शकता आणि तसाच घडलं.